नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्लॉगमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. खरं तर आज पण आम्ही दोघं जण चाललो आहे बघा. तुम्हाला तर माहिती मी गावाला आहे आणि आज 2 दिवस झाले यांच्यासोबतच आहे. तर आज आम्ही चाललो आहे कृष्णा जाधव यांच्या गोठ्यामध्ये, त्यांच्या गोठ्याची माहिती घ्यायला की त्यांनी नक्की कसा गोठा केलेला आहे, काय त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट केलेले आहे, गाया कशा सांभाळलेल्या आहेत, कोणत्या गाय आहेत, बाकीच्या सगळ्या गोष्टी आज आम्ही त्यांना विचारणार आहोत. खरं तर गोठ्या क्षेत्रातलं गायांच्या बाबतीतलं माझ्यापेक्षा जास्त माहिती यांना आहे, त्याच्यामुळं ते पण सोबत आहेत आणि म्हणून आम्ही आता दोघं जण चाललेलो आहोत. चला मग त्यांच्या गोठ्यावरती जाऊयात, बघूयात त्यांचा गोठा नक्की कसा आहे, त्यांचा बिझनेस कसा आहे, कसं ते गाईचं पालन करतात ते आपण पाहणार आहोत. चला आपण आलेलो आहोत गोठ्यावरती, आता त्यांच्यासोबत चर्चा करूयात. चला नमस्कार. चला आपण त्यांचा गोठा पाहूयात. गोठ्यात पहिल्यांदा आल्यानंतर ह्या 2 मशनी दिसतात. खरं तर ह्या सगळ्यांना माहिती असणार आहेत मशनी, पण आपण एकदा तरी त्यांच्याकडून माहिती करून घेऊयात की ते कशासाठी वापरतात. तर ही मशीन काय आहे? ही मशीन कुट्टी करण्यासाठी, कुट्टी, मका गवत ह्याची कुट्टी करून गायांना टाकण्यासाठी, त्याच्यासाठी ही मशीन वापरतात. म्हणजे शेतातून जे काही येईल मका ते त्याचं बारीक करायचं आणि ते जनावरांना खायला द्यायचं. बरोबर. आणि ही दुसरी मशीन आहे, ही कशाची आहे काय? ही दूध काढण्यासाठी मशीन आहे. ओके. आणि ही जी आहे गाया धुण्यासाठी STP आहे. म्हणजे पाण्याचा जो प्रेशर असतो त्याने गाया पण धुता येतात आणि दूध काढण्यासाठी पण मशीन वापरतात. हो. हे कशावर, डिझेलवर आहे का? डिझेलवर चालतं आणि मोटरीवरती पण चालतं, मोटरवर. हां. चालेल. आणि आता इकडं बघितलं तर ह्या बाटल्या आहेत, ह्या कशाच्या बाटल्या आहेत काय? ही आपल्या गायांना समजा नॉर्मल दुखणं असेल, थंडी ताप वगैरे काय जर असेल तर आपण घरीच ट्रीटमेंट करतो त्याची. बरोबर. म्हणजे छोट्या छोट्या दुखण्यासाठी डॉक्टरांना न बोलवता जे काय असेल ते आपलं घरी. आता इथं बघितलंय थर्मामीटर, पण हे गायांचं थर्मामीटर आहे. हा. हे आपण समजा तापमान जे असेल तर आपण घरीच चेक करून गोळ्या देऊ शकतो त्याला, त्याचा उपचार त्याच्यामध्ये करू शकतो आपण. बरोबर. तर असं हे प्राथमिक उपचार जो असतो तो घरच्या घरीच करतात. त्याच्यामुळे डॉक्टरांना जो होणारा खर्च तो कुठेतरी वाचतो आणि थोडं प्रॉफिट मार्जिन जास्त राहण्यासाठी मदत होते. तर याच्यासाठी नॉलेज असणं गरजेचं आहे. बरोबर. चला आता हे त्यांची सुरुवातीला एंट्रीला होतं, आपण आतमध्ये जाऊयात, त्यांचा गोठा पाहूयात एकदा. ह्या बघा, ह्या त्यांच्या सगळ्या गाया आहेत. जवळ किती गाय आहेत ह्या सगळ्या टोटल? 13 गाय आहेत. 13 गाया. हां. आणि कोणती ब्रीड आहे? HF. तर ह्या दिसताना जर्सी सारख्या दिसतात ते. तर जर्सी आणि HF मधला फरक कसा ओळखता येईल काय? ही जी असं बांड्या दिसतात ती जर्सी येतात, जर्सी. आणि HF मध्ये तांबडासारखा कलर असतो हे जर्सीला. आणि ह्या दोन्ही गायांच्या दुधामध्ये काय फरक असतो? दूध उत्पन्नामध्ये काय फरक असतो का? जर्सी मध्ये जरा क्वालिटीला चांगलं राहतं, HF मध्ये थोडीशी क्वालिटीला कमी राहते. किती लिटर मध्ये? जर्सीचं लिटर आणि याचं लिटर मध्ये म्हटलं तर दुधात जास्त क्षमता सारखीच राहते, थोडंफार कमी जास्त राहते. तर अशा ह्या HF ब्रीडच्या गाया आहेत. तर आता एवढ्या गाया आहेत, एवढं सांभाळलं म्हणजे यांना पाण्याचं नियोजन आलं, चाऱ्याचं नियोजन आलं, बाकी लाईट सगळं व्यवस्थित नियोजन करावं लागतं. तर यांचं सगळ्यात पहिल्यांदा आपण पाण्याचं नियोजन बघूया. पाण्यासाठी तुम्ही काय काय केलेलं आहे? पाण्याला आपण सध्या इथं टाकी बांधली होती, छोटीशी टाकी आहे. तर त्याच्यात काय व्हायला लागलं, ज्यावेळेस ताण लागन त्यावेळेस पाणी पिण्याला भेटत नाही, आणि पाणी नाही पिण्याला ज्यावेळेस ताण लागन त्यावेळेस पाणी नाही भेटलं तर दूध कमी निघत. बरोबर. मग त्याच्यामुळे आपण काय केलं, ही सिस्टीम आणली. ही सिस्टीम प्रत्येक गायला एका जागेवरती बसवायची, प्रत्येक गायच्या तोंडासमोर बसवायची. आणि ज्यावेळेस ताण लागन त्यावेळेस गाय पाणी पिते, दूध पण जास्त निघतं आणि गायांची तब्येत पण व्यवस्थित राहते पाणी भेटल्यानंतर टायमाला. बरोबर. हे बघा, हे असं मशीन आहे, याला मेन कनेक्शन येणार तुमचं. बरोबर. आणि हे पाण्याच्या प्रेशरने असं राहणार, गायने तोंड घातलं की हे खाली जाणार, पाणी त्याच्यामध्ये येणार सगळं, आणि मग गायला पाहिजे तेव्हा ते पाणी लागेल तेवढं आपल्याला ते पिऊ शकते. आता ह्याच्यात पाणी येण्यासाठी आता ह्या टाकी होतं नाही जमलं, मग तुम्ही मोठी टाकी वगैरे काय केली? मोठी आपण वरती टाकी बांधली. किती लिटरची ती? काय 10,000 लिटरची असेल. 10,000 लिटरची टाकी एवढी. मग एकदा भरली तरी 2-3 महिने टेन्शन नाही. 2-3 महिने टेन्शन नाही. बरोबर. तर एवढं मोठं पाण्याचं नियोजन गायांसाठी करावं लागतं. खरं तर भरपूर गाय आहेत त्याच्यामुळे लागतच असेल. आणि यांचं चाराचं नियोजन कसं करता तुम्ही? चाराचं आपण सध्या ज्वारी, आणि पाऊस पडल्यानंतर डायरेक्ट सगळे मका करतो. मका केल्यानंतर त्याचा मुरघास करून ठेवतो. मुरघास करून यांना खायला द्यायचं मुरघास. बरोबर. तर केल्यानंतर दुधाचं पण प्रमाण वाढतं. हा, खरं मुरघासाचं मी ऐकलेलं आहे की ते जनावरांना खरंच चांगलं असतं आणि त्यांनी दुधाची क्षमता पण वाढते. तर ते तुम्ही देता इथं व्यवस्थित. आता मी गोठ्यामध्ये बघितलंय फॅन वगैरे लावलेत. फॅनचं का बरं लावलं काय? फॅनने उन्हाळ्यात उष्णता वाढते ना, त्याच्यामुळे फॅनने उष्णता मेंटेन राहते, त्याच्यासाठी फॅन. बरोबर. आणि हे जे आहे ते आपण तुषार बसवले तर फॅन म्हणजे हे मध्ये मध्ये काय आहे सगळं? हे जे आहेत का नाही तुषार येतं.
त्याने काय होतं? त्याने बारीक असे गोल पाणी पडतं. पाणी पडल्यानंतर फॅन चालू असल्यानंतर चौकड असे थंड राहतं, वातावरण थंड राहतं. म्हणजे जसं ते काय म्हणतो आपण ते फवारणी असतात तसं ते त्याच्यातून ते पाणी सगळीकडे पूर्ण पसरतं. हां बरोबर, म्हणजे ते गार वातावरण राहण्यासाठी. हां. बरोबर. ठीक. आता गाईपासून उत्पन्न काय काय असतं? आता दूध तर आहेच, अजून काय काय उत्पन्न आहे? गायपासून शेण भेटतं आपल्याला, शेतीला हे होतं ना. हा, शेण. आणि जर आपण समजा चांगल्या क्वालिटीची जर गाय घेतली, आपण चांगल्या क्वालिटी जर ब्रीडिंग केलं आपण तयार तिचं, समजा एक ब्रीडिंगवरती काम केलं का नाही, त्यावेळेस आपण समजा त्याच्यातून नवीन जी पिढी जन्माला येतात त्याच्यापासून पण उत्पन्न आहे. बरोबर. जेवढा आपण सांभाळ करतो ना त्याचा चांगला व्यवस्थित, तर चांगलं आपलं त्याच्या पण उत्पन्नात ना पैसे मिळतात. आता सगळ्यात पहिलं आपण शेणाचं बघू. आता शेणाचा ढिगारा, एवढा मोठा शेणाचा ढिगारा आहे त्यांच्याकडे. याचं काय, याच्यापासून काय उत्पन्न आहे? आता एक त्याच्या गावऱ्या वगैरे मला नाही वाटत इथं करतात घेतं गावऱ्या. नाही आता कोण नाही करत. आता सध्या आपण शेतीला खत म्हणून वापरतो. आणि आपल्याला थोडीशी शेती असल्यामुळे आपण काय करतो, 5,000 रुपयाला ट्रॅक्टर विकतो. ओके, म्हणजे हे विकायचं, त्याच्या पैशातून चारा घ्यायचा. म्हणजे शेणाचा असा पण वापर आहे की बाबा हे देऊन त्यांना चारा पण विकत घेऊ शकतो. ठीक आहे, झालं शेणाचं. दुधाचं तर उत्पन्न आहे. दूध सरासरी आता तुमच्या एवढ्या गाय त्यातल्या किती गायांचं दूध चालू आहे आता सध्या? आता सध्या 8 गायांचं दूध चालू आहे. 8 गायांचं. बाकीच्या गाभण आहेत. किती लिटर एका गायचं सरासरी दूध किती निघतं? सरासरी जे आता समजा 3-4 महिने आहेत त्या गायला, तर त्या गायचं 12-13 लिटर 14 पर्यंत निघतं. असं टोटल 12 गायांचं म्हणलं तरी दिवसाला पर डे तुमचं किती दूध जातं असं? सरासरी लेवल काढी तर एक 10-12 लिटरची लेवल लागते सगळ्या गायांची. समजा काही गाय जास्त जातात, पण सरासरी लेवलचं काढी 10-12 लेवल निघते. म्हणजे एवढं दूध ह्या गाया देतात. आता जेवढी मला वरवरची माहिती होती तेवढी मी यांच्याकडून घेतली आहे. आता जी काही डिटेलमधली माहिती आहे ते आपल्याला हे प्रश्न विचारतील त्यांना, कारण यांना त्याच्यामधलं डिटेल माहिती आहे. तर पुढचं तुम्ही कंटिन्यू करा. जर आपल्याला असं माझ्यासारख्याला नवीन गोठा चालू करायचा असेल तर कसं सुरुवात कशी करावं लागेल? आपलं तुम्ही सरकारला गोठा चालू करायचा म्हणल्यानंतर पहिल्यांदा 2 गाया घेतल्या पाहिजेत. 2 गायाच्या परत नंतर हळूहळू वाढत गेल्या पाहिजेत. जास्त एखाद्या पदर भांडवल गुतवायचं म्हणल्यानंतर तर मग ते परवडत नाही ना. मग माणूस लॉसमध्ये जातो. एखाद्या सगळा जर लोड आला तर माणूस म्हणतो परवडत नाही. बरोबर, त्याच्यामुळे माणूस खचतो जरा. मग त्याच्यामुळे माणूस तेवढा लोड पण खेचत नाही ना माणसाला. तर गायांच्या खाद्यामध्ये काय काय देतात? खाद्यामध्ये सध्या मुरघास आहे, वैरण आहे, गिनी गोल आहे. खुराकामध्ये काय काय देतात? खुराकामध्ये खापरी आणि नेचर. किती कसं जातं? 10 लिटरच्या गायला, जी गाय 10 लिटर देते त्याच्यासाठी 2 किलो, सकाळ 2 किलो, संध्याकाळी 2 किलो. सप्लिमेंट वगैरे त्याला काय? मिनरल मिक्सचर वापरत ना आपण, एक CRS पावडर वापरतात, जेणेकरून आपण गिनी गवत वगैरे चालतो, त्याच्यामुळे ती ब्लिडिंगवरती त्रास होत नाही. अडचण काय येतात म्हणजे? अडचण म्हणजे जे आपण गिनी गवत वगैरे चालतो का नाही, त्याच्यामुळे आपण ती गाय राहण्याला त्रास होतो. आणि त्रास झाल्यानंतर आपण ती पावडर वापरतो, CRS, फॉस्फरस, जे पावडर वापरतात ना आपण, त्या पावडरीपासून गाय रेग्युलर माझ्यावरती येतात आणि गाया परत त्या पावडरीमुळे राहतात. आता ब्रिडिंगवर याच्यावरती तुमचं आहे का लक्ष आहे का? काय करणार आता सध्या आपण इथे एक गाय आहे, त्या गायला आपण एक 2,500 ते 3,000 इंजेक्शन भरलं हिला त्या गायला. तर त्या गायला आपलं 100% कारोडीच होणार. 2,500 आपण एक इंजेक्शन भरलं हिला. हा, तर हिला कालोड झाल्यानंतर ही स्टार्टिंगला 35 लिटर दूध देणार. 30 ते 35 लिटर पहिल्या येताला, दुसऱ्या येताला 40 ते 48 लिटर दूध देणार. हिला होणार जे आहे दुसऱ्या हाताला. तर इथून पुढे आपण जास्त आपल्या ब्रिडिंगवरती लक्ष राहणार आहे. तसेच आपण 3 गायांना इंजेक्शन भरले तर त्याच्यामुळे आपलं आता ब्रिडिंगवरती पूर्ण लक्ष आहे. तर आता आपण हा गोठा पाहिला, गोठ्याबद्दल माहिती पाहिली आणि ह्या गोठ्यासाठी कष्ट तर खरं खूपच लागतात. तर ह्या गोठ्यात तुम्हाला साथ द्यायला कोण कोण असतं? एवढं मोठं गोठा तर एकट्याने हँडल करणं सोपं नाही आहे, तर तुम्हाला कोण साथ देतं? मंडळी तुमच्या मिसेस असतात त्या साथ देतात. तर आपण आज त्यांच्याशी देखील चर्चा करणार आहोत. काही जण, बरेच जण म्हणतात की शेतकऱ्याला मुलगी देणं म्हणजे लय अवघड असतं किंवा शेतकरी मुलगा नको, असं बऱ्याच मुलींचं म्हणणं असतं. मग असंच आपण आज त्यांची देखील मुलाखत घेणार आहोत. तर या ताई, या. नमस्कार. नमस्कार. ताई, तुमचं नाव सांगा. माझं नाव रेश्मा कृष्ण जाधव.
तर तुम्हाला हे जे तुमचे पती आणि तुम्ही दोघं मिळून करतात ते, तर हे आवडतंय का खरंच? हो, असं बाहेर पुण्या मुंबईला जाण्यापेक्षा आपल्या गावी राहून व्यवसाय केलेला खूप चांगलं. नवीन पिढीने पण असाच व्यवसाय करावा असं माझी इच्छा आहे. आता 15-20 हजारावर परवडत नाही बाहेर राहून, पण बरोबर. 1-2 गाई सांभाळून त्याच्या समजा वाढ केली तर इथं पण परवडते. आणि तेच मला विचारायचं होतं की बऱ्याच जणांची अपेक्षा असते की आम्ही पुण्या मुंबईला जावं, तिथं राहावं, निवांत राहावं, पण त्याच्यापेक्षा हे तुम्हाला खरंच चांगलं वाटतंय. ही माझी आवड आहे एक तर, आणि हे व्यवसाय करायला मला पण खूप आवडतं. ह्यात पण इतकं काही काम नाही, सकाळ 2 तास, संध्याकाळ 2 तास. आणि चाराचं नियोजन तर काय पहिलेच असतंय, त्याच्यामुळे चाऱ्याचं काय नियोजनचं हे नाही जास्त. हां. आणि ताण पण इतकं नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही दोघंच हे व्यवसाय सांभाळतो. बरोबर. म्हणजे जशा आता हळूहळू मशिनरी आल्यात त्याच्यामुळं थोडा का होईना ताण कमी झालाय असं म्हणायला हरकत नाही. हां. बरं, तुमचा काय रोल असतो, तुम्ही याच्यामध्ये काय काय करता? आम्ही सकाळी मी चारा टाकते, जे शेण ओढतात, आणि परत दोघं पण मिल्किंगच्या टायमिंगला दोघं पण हेच मशीन जोडतात. बरोबर. आणि परत ते जातात दुधाला, आणि डेअरीचं संगावचं दूध असतंय, त्याच्यामुळे त्यांना जावं लागतं. परत 8पर्यंत आमचं काम होतं, आणि परत डेली रुटीन चालूच असते, मुलांचं आवरायचं वगैरे, नंतर घरचं काम असते. बरोबर. हे असं यांचं काम असतं. आता सपोज तुमचे मिस्टर कधी कामानिमित्त बाहेर गेले तर तुम्ही स्वतः धारा काढता का? हो, तुम्हाला सगळं करावं लागतं. हो, सगळं करते. बघा, असं हे स्त्रीचं काम आहे. नाहीतर आपल्या इकडं पुण्यातल्या माहितीत नाही, आम्हाला जमणार नाही किंवा नको म्हणतात. तर अशी जर साथ दिली तर नक्कीच कोणताही बिझनेस असो, गोठा असो किंवा शेळीपालन, बाकीचे कोणते व्यवसाय असो, पण जर एक भक्कम साथ असेल तर खरंच तो बिझनेस यशस्वी व्हायला वेळ लागत नाही. त्याचंच हे उत्तम उदाहरण आहे. आता यांची सुरुवात आहे, कधीपासून करताय हे तुम्ही? आम्ही 3-3.5 वर्ष झालं करतो. 3.5 वर्ष. आणि सुरुवात करताना किती गायीपासून केली होती? सुरुवात आमच्याकडे 2च गायी होत्या पहिले. 2 गायांपासून एवढी सुरुवात केली आहे, एवढी इन्व्हेस्टमेंट केली आहे. तर आपण दादांना विचारूया की किती इन्व्हेस्टमेंट केली आपण आता सुरुवातीपासून आतापर्यंत, किती खर्च झाले असतील? सुरुवातीला आपण 45,000 रुपये इन्व्हेस्टमेंट केली होती सुरुवातीला. हां. बरोबर. आणि मग त्याच्यातून उत्पन्न घेत आताच्या घडीला त्यातनं उत्पन्न घेत आपण जे उत्पन्न निघन त्याच्यातनं आपण गाया वाढवत राहिलो. समजा 2 गायाचं पैसे असले, दुसऱ्या वर्षी 1 गाय, तिसऱ्या वर्षी 1 गाय, त्याच्यावरती आपल्या गायच्या ब्रिडिंगवरती काम करण्यात आपल्या घरच्या पण गाय तयार झाल्या. अशा करून 13 गाय झाल्या आता. हा. 3 वर्षात 13 गायी तयार झाल्या. 3 वर्षात. त्याच्यातल्या काही गायी आपण विकल्या पण असतील ना मध्ये आधी? त्याच्यातल्या आपण 5 गाय विकल्या आणि 5 आपल्या घरच्या तयार झाल्या. घरच्या तयार झाल्या म्हणून त्या आपण विकत घेतलेल्या विकून टाकलं. आणि मग आत्ताच्या घडीला आता मी बघतोय एवढं सगळं आहे, फॅन, लाईट, CCTV कॅमेरे देखील आहेत, पाण्याची सोय, पाण्याची टाकी, 10,000 लिटरची टाकी. तर हे सगळी इन्व्हेस्टमेंट किती असेल आत्ताच्या घडीला? आत्ताच्या घडीला 12-13 लाख रुपये गुंतवणूक झाली. पण आपण सगळी ह्याच्यातनंच हे केलेलं आहे. म्हणजे ज्याच्यातून उत्पन्न निघालं. म्हणजे सुरुवातीला जी 45,000 रुपये इन्व्हेस्टमेंट केली होती त्याच्यातून उत्पन्न घेत आज 12 ते 13 लाख रुपये इथे इन्व्हेस्ट केलेले आहेत, आणि आता त्याच्यातून उत्पन्न चालू आहे. बरं, अजून पण इन्व्हेस्टमेंट करायची तयारी आहे का, की आलेले उत्पन्न आहे त्याच्यातून? आपलं नियोजन एक 40 ते 50 गायांचं नियोजन करायचं आपल्याला. हो, एवढ्या गायांचं? हा. आता इथून पुढे असंच वाढवत ते करायचं. वाढवत जाऊन आपलं एक 3 वर्षामध्ये पूर्ण 50 गायचं टार्गेट आहे आपलं. आणि चालू मध्ये पण ब्रीडिंगवरती आपल्याला पूर्ण लक्ष ठेवायचे. बरोबर. म्हणजे 2 गायांपासून सुरुवात केली, पुढील 5 म्हणजे सुरुवातीपासून आधीचे 3, आणि इथून पुढे अजून 2 ते 3 वर्ष जातील. तेवढ्या वर्षांमध्ये 50 गायांचं टार्गेट आहे. फक्त याला वेळ द्यायला लागतो. बरोबर. आणि आजकालचे जे तरुण आहेत त्यांना संयम थोडा कमी आहे, की त्यांना लगेच रिझल्ट पाहिजे. त्यांना लगेच रिझल्ट पाहिजे. लगेच आपल्याला समजा 50,000 भेटले पाहिजे, 40,000 भेटले पाहिजे. स्टार्टिंग आपण आपल्याला 2 गाय केल्या तर त्यावेळेस आपल्याला स्टार्टिंगला 5,000 रुपये राहायचे सगळं. त्याच्यातनं आपला घर खर्च सर्व आपण भागवायचो. अरे बापरे, हे किती दिवस चालू होतं? हे आपलं एक कंटिन्यू एक वर्ष आपण सांभाळलं. हे असंच 1 वर्ष फक्त 5,000 रुपये राहायचे, आणि त्याच्यामध्ये घर किराणा सगळं त्याच्यात भरायचं. त्याच्यावर ते तिथं ऍडजस्ट केलं. त्याच्यानंतर आता कुठेतरी इथं हे आलं. पण आता इन्व्हेस्टमेंटची तयारी म्हटल्यानंतर आता पण ह्याच्यातून जास्त पैसे काढून चालत नसते. नाही ना. महिन्याला तुम्ही स्वतःची इन्कम ॲज अ पेमेंट म्हणून किती रुपये काढता ह्याच्यातून? आपण महिन्याला 20,000 रुपये काढतो बाजूला. 20,000. बाकी जो काय होईल तो ह्याच्यातच गुंतवणूक करतो आपण. बरोबर. आणि कुठेतरी असं केलं तरच आपण हे वाढवू शकतो. बरोबर आहे. चला, आता हे असं तरुणांना गणित आहे की तुम्ही कॉम्प्रोमाइज करायला शिकलं पाहिजे. 5 वर्ष वाट बघतात हे, त्याच्यानंतर कुठेतरी त्यांचा जो ड्रीम म्हणतो ना आपण, गोठा, तो तयार व्हायला मदत होणार आहे. तर त्याच्यासाठी त्यांनी 5 वर्ष वेट केले. नाहीतर आजकालचे लगेच 5 मिनिटात मला पाहिजे असं होत नाही, त्यासाठी वेळ जावाच लागतो.
चला आता आपण गायींबद्दल माहिती पाहिली. आता मी इकडे पाहिलं की ही जी वासरं आहेत यांना एक वेगळं सेक्शन केलेलं आहे पलीकडं, असं का बरं, काय आहे ते नक्की? कारण का आपण एक वासरू ज्यावेळेस गाय विते वेल्यानंतर आपण गायला पाजत नाहीत, आपण डायरेक्ट पलीकडनं आणतो आणि जाळीत सोडतो. पलीकडून सेपरेट आपण कप्पा केलाय, पलीकडे गेट केलंय. गेट करून आपण त्याला बाटलीने दूध पाजतो आणि एक 2.5 ते 3 महिने त्या जाळीतच ठेवतो. नंतर आपण ज्यावेळेस मोठं होईल त्यावेळेस बाहेर काढतो. एक पहिल्या महिन्यात एक त्याला 2 लिटर दूध पाजतो आपण, दुसऱ्या महिन्यात 3 लिटर, आणि समजा एक 2 ते 2.5 महिन्यात आपण सरासरी सकाळी 2.5 संध्याकाळी 2.5 लिटर असं 2 टायमाचं 5 लिटर दूध पाजतो. ते बाटलीनेच पाजायचं? बाटलीनेच पाजतो सकाळी आणि संध्याकाळी. बरोबर. मग हे त्यांना मोकळं सोडायचं पलीकडच्या ह्याच्यामध्ये, ते मोकळेच असतात दिवसभर. आता हे जे दिसतात हे किती महिन्याचे असतील? ही एक 2.5 ते 3 महिन्याची. 2.5 ते 3 महिने. आणि किती महिन्यापर्यंत बांधून ठेवता ह्याच्यामध्ये? आपण ह्यात एक 3 महिन्यापर्यंत आतमध्ये सोडतो, नंतर आपण इकडे बाहेर गायांमध्ये बांधतो. ज्यावेळेस दुसरी होतील त्यावेळेस आपण ते आतमध्ये सोडायचे. बरं, हे असं करण्यामागचं कारण काय, कशामुळे आपण करतो? कारण का बांधून ठेवल्यानंतर जी त्यांना जसं आपलं फिरायचंय तसं समजा खाजवायचं, काय झाल्यानंतर खाजवता आले पाहिजे, सगळ्या गोष्टी म्हणजे हे झालं पाहिजे. तसं आपल्याला व्यायाम गरजेचा आहे, तसं त्यांना बी फिरता वगैरे बांधून ठेवल्यानंतर व्यायाम होत नाही ना. बरोबर. मग त्याच्यामुळे आपण थोडीशी आपल्यापेक्षा जागा कमी असल्यामुळं थोडस आपण बनवलं तेवढ्यात पण ती फिरू शकतात. भविष्यात मोठी जागा असेल त्यांना मोठी जागा करणं गरजेचं आहे. तर अशी ही आपण आज त्यांची भेट घेतली, त्यांनी देखील आपल्याला वेळ दिला, त्याबद्दल तुमचे आभार सर, धन्यवाद.